भारत आणि पाकिस्तान सामना, ज्या सामन्यासाठी जगभरातील कोट्यावधी चाहते श्वास रोखून धरतात, तो सामना आता होणारच नाहीये. हो, 1 फेब्रुवारी 2026 ला पाकिस्तान सरकारनं जाहीर केलंय की ते T20 विश्वचषकात भारताविरुद्ध मैदानात उतरणारच नाहीये. पण प्रश्न हा आहे की पाकिस्ताननं स्वतःच्या पायावर दगड का मारून घेतलाय आणि यात भारताचा फायदा काय? या निर्णयामागे केवळ क्रिकेट नाहीये, तर 2025 मधली ती भीषण पार्श्वभूमी आठवतंय? 22 एप्रिल 2025 चा पहलगाम हल्ला, जिथं 26 भारतीय पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं होतं. तेव्हापासून दोन्ही देशातील संबंध पूर्णपणे तुटले. पण ट्विस्ट असा आहे की पाकिस्तान संपूर्ण वर्ल्ड कप नाही, तर फक्त भारताच्या सामन्यावर बहिष्कार टाकतो. यामागे बांगलादेश पण एक कारण आहे. म्हणजे बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळायला नकार दिला, म्हणून ICCनं त्यांना स्पर्धेतूनच बाहेर काढलं. आणि पाकिस्तान म्हणतंय की आम्ही बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्ध खेळणार नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की 2025च्या आशिया चषकात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करायला नकार दिला होता. त्या अपमानाचा बदला म्हणून ते हे करतायत, असं काही लोकांचं म्हणणं. मग भारताची नेमकी भूमिका काय? भारत सरकारनं आणि BCCIनं स्पष्ट केलंय की आम्ही ICCच्या नियमानुसार चालणार. सूर्यकुमार यादव टॉससाठी मैदानात उतरणार. जर पाकिस्तान आलं नाही तर भारताला वॉक ओव्हर मिळणार, म्हणजेच फुकटचे 2 गुण आपल्या खिशात. पण मित्रांनो, यात नुकसान कोणाचं आहे? ICCला आणि प्रसारकांना सुमारे 300 कोटींचा फटका बसणार. कारण त्याहीपेक्षा मोठं संकट पाकिस्तानवर आहे. कारण ICC त्यांचा 34.5 दशलक्ष डॉलर्सचा वार्षिक निधी रोखू शकतो. भारतात सध्या संताप आहे. शहीदांच्या सन्मानासाठी पाकिस्तानशी खेळणं थांबवा अशी मागणी जोर धरते. तर काही ठिकाणी लोकांनी संतापात TV संचही फोडले. शेवटी मुद्दा हाच आहे की जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत खेळाच्या मैदानात मैत्री कशी शक्य आहे? तुम्हाला काय वाटतं? भारताने पाकिस्तानशी खेळणं कायमस्वरूपी बंद करायला हवं का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्साइटफुल स्टोरीज जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.